आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, दानशूर व्यक्तिमत्व, समाजसेवक हरीश केणी यांनी गेल्या 10 वर्षांपूर्वी संकल्प केला होता की आपला वाढदिवस हे आपल्या मित्रपरिवारासोबतच महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर साजरा करायचा। हाच दृढ संकल्प घेऊन दरवर्षी विविध किल्ल्यांवर मित्रपरिवार व हितचिंतकांच्या सोबत वाढदिवस साजरा करतात। याही वर्षी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळ किल्ले पुरंदर या पवित्र गडाची निवड केली। या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष किल्ल्याची पाहणी करत व किल्ल्याची सध्याची परिस्थिती पाहत आणि आपल्यासोबत आलेल्या सर्व हितचिंतक व मित्रपरिवारांना त्यांनी किल्ल्याबद्दलची माहिती दिली। त्याचबरोबर पुढे किल्ले रायरेश्वर किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी केली। या ठिकाणी असलेल्या रायरेश्वर मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले। या किल्ल्याचा व मंदिराचा इतिहास म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती। त्यानंतर किल्ले कावळागडाच्या पायथ्याशी जाऊन दर्शन घेतले। त्या दर्शनामुळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन संघर्ष कळतो। अशा प्रकारे वाढदिवस साजरा केल्याने परिसरातील जनतेला एक प्रेरणा मिळते। त्याचबरोबर भविष्यामध्ये वाटचाल करण्यासाठी एक ऊर्जा निर्माण होते। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून नगरसेवक हरीश केणी व त्यांचे हितचिंतक आणि मित्रपरिवार यांचे कौतुक केले जात आहे। या गड किल्ल्याच्या रोमांचकारी सफरीमध्ये मोठ्या संख्येने मित्रपरिवार, नातेवाईक, महिला वर्ग सहभागी झाले होते। सर्वप्रथम हरीश केणी साहेबांना माझ्याकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि त्याने आज चांगला उपक्रम राबवलेला आहे, कारण की वाढदिवस कुठेशी फार्म हाऊसवर, कुठे घरी म्हणा असं करतात, परंतु त्यांचा विषय असा आहे का कुठेतरी समाजाला चांगली दिशा मिळावी या योजनेने त्यांनी आज पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे इथेशी सुमारे शेकडो मंडळीला घेऊन आज ते इथे उपस्थित झालेले आहेत। माझे वाढदिवस आमचे मित्र अरविंद म्हात्रे आणि नगरसेवक बबन मुकादम आणि माझ्या काही सहकार्यांनी बरेच वर्षापासून ही परंपरा ठेवली आहे की आपले वाढदिवस कुठेतरी फार्म हाऊस किंवा पार्टी न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर करावे। आणि गेली 8-10 वर्षे आम्ही आमचे वाढदिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 350 ते 400 किल्ले जिंकले होते तेवढे ते किल्ले आमचे होणार नाही, परंतु आमचा त्या संकल्प होता की आम्ही 101 किल्ले करू। आतापर्यंत आमचे 50 ते 60 किल्ले झालेले आहेत। आणि आजचा हा वाढदिवस मी या ठिकाणी जो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मस्थान पुरंदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची अवघ्या 16 वर्षात आपल्या सवंगड्यासहित जी शपथ घेतली होती स्वराज्य हिंदुत्व स्वराज्य निर्माण करण्यासाठी, त्या रायरेश्वर असे 2 किल्ले या आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सहकारी रवी म्हात्रे आणि माझी सर्व टीम आणि आज बऱ्याचशा महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत। म्हणजे जवळजवळ 100 ते 200 नागरिक या ठिकाणी ह्या किल्ल्यांसाठी आम्ही आलेलो आहोत। कीच ह्या ठिकाणी आमचा उद्देश आहे की नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले पाहिजेत, छत्रपती संभाजी महाराज कळले पाहिजेत। कारण या ठिकाणी आपण इतिहासात पुस्तकात वाचत असतो, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेल्यानंतर खरोखरच आपल्याला तो महाराजांनी त्यावेळी कशा प्रकारे युद्ध केले, काय परिस्थिती असं का त्या जागेवर आल्यावर समजतो। आज जो पुरंदर किल्ला असा भव्य किल्ला आहे, हा पुरंदर किल्ल्याचे बरेच ठिकाणी इतिहासात ह्या किल्ल्याचं नाव येतो। कारण ह्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ह्या किल्ल्यावर झालेला आहे। ह्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बरेचशा लढाई ह्या किल्ल्याच्या माध्यमातून जिंकलेल्या आहेत। जो तह झाला होता मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याच्याच ठिकाणी तह केला होता। या ठिकाणी आमचे जे हे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे, या ठिकाणी दिलेर खानाशी लढता इथे त्यांनी प्राण त्याग केला होता। आणि या ठिकाणीच नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग याच्याबरोबर तह केला आणि 23 किल्ले या ठिकाणी औरंगजेबाला दिले होते। परंतु हा किल्ला दिल्यानंतर 5 वर्षांनी परत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता। अशा प्रकारे या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी नवीन पिढीला आज ज्या माझ्याबरोबर येतात बरेचसे सवंगडी, माझ्या महिला भगिनी
यांना त्या ठिकाणचा इतिहास माहिती होतो आणि त्या आल्यानंतर ते आपल्या गावा ठिकाणी किंवा शहरा ठिकाणी गेल्यानंतर आपल्या नवीन पिढीला हा जो इतिहास त्यांच्या मार्फत सांगला जातो. कारण या ठिकाणी आल्यानंतर, कारण मागच्या वर्षी आम्ही बाजीप्रभू देशपांडे यांची जी पावनखिंड लढवली त्या ठिकाणी गेल्यानंतर, कारण आपण पिक्चरमध्ये किंवा पुस्तकात वाचणे आणि बघणे आणि प्रत्यक्ष त्या जागेवर गेल्यानंतर एक वेगळीच आपल्याला तिथे एक एनर्जी तयार होते. कारण छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा त्यांचे सैनिक असो किंवा त्यांच्यासाठी प्राणाची आहुती दिलेले सेनापती असो, त्याही त्या ठिकाणी केल्यानंतर लढाई केल्यानंतर जे प्राणाची आहुती देतात, पण त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला खरोखरच एक स्फूर्ती तयार होतं की कशा प्रकारे महाराजांसाठी ह्या लोकांनी कशा प्रकारे त्याग केला होता आणि ह्या स्वराज्य निर्माती त्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या रायरेश्वरावर शपथ घेतली सवंगडे आणि एक स्वराज्य निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि जगात असा आदर्श राजा त्यांनी सर्व जाती धर्मांना एकत्र करून एक स्वराज्य कशा प्रकारे स्वराज्य, कारण आजच्याही राज्यकर्त्यांना कळत नाही. त्यावेळी महाराजांचे तुम्ही बघितलं असेल, शेतीवासी धोरण असो, प्रशासनाचे धोरण असो, दळणवळणाचे धोरण असो किंवा आमचा शेतकरी जगला पाहिजे, त्या शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे, प्रत्येक एक वाकण्याजोगं धोरण असायचं, न्यायदानाचे धोरण, असे वेगवेगळे धोरण महाराजांनी त्यावेळी 350 वर्षापूर्वी आपल्या देशाला आणि जगाला दिलेले आहेत. आणि या सर्वांचा आदर्श ठेवण्यासाठी आम्ही आमचे वाढदिवस या महाराजांच्या किल्ल्यावर साजरे करीत असतो. या ठिकाणी आल्यानंतर आम्ही या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतो आणि सरकारने आज बाहेर देशात इतर किल्ल्यांना आज आम्ही कोंबाड्या या ठिकाणी गेले होते, त्या ठिकाणी भारत सरकारने खर्च केला, पण तिकडे खर्च करण्यापेक्षा आपले जे किल्ले आहेत, आपले जे इतिहासाचे किल्ले आहेत त्यांना खर्च करावा. कारण बरेचसे किल्ल्यांची अवस्था, काही किल्ल्यांची चांगली अवस्था आहे, पण काही किल्ल्यांची अवस्था अशीच दयनीय अशी अवस्था झालेली आहे. आणि हा इतिहास जागृत ठेवण्यासाठी सरकारने ह्या किल्ल्यांना जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. दरवर्षीप्रमाणे माननीय नगरसेवक हरेश मनोहर केणी यांचा वाढदिवस आम्ही गडावरती साजरा करतो. त्याच निमित्ताने आज काल आम्ही पुरंदरवर होतो आणि आज आम्ही रायरेश्वरला आलेलो आहोत. तर आज विभागाच्या तरुणांना आणि सगळ्यांना म्हणजे गडाचं महत्व माहिती व्हावं आणि गडाविषयी, इतिहासाविषयी हे व्हावं, आकलन व्हावं, त्याच्यासाठी ही मोहीम दरवर्षी आम्ही आखलेली आहे. आजच्या कलियुगामध्ये इतिहास जपण्याचं काम आमचे नगरसेवक हरीश दादा हे करत असतात आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते प्रत्येक एका किल्ल्याला जाऊन स्वच्छता मोहीम राबवत असतात. अशा स्वरूपाचा त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी इथे आपले सर्व सहकार्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची संकल्पना ह्याच किल्ल्यातून आणि ह्याच मंदिरातून एक संकल्प केला आणि या ठिकाणी हाताच्या बोटाचा रक्त देऊन ह्या हिंदवी स्वराज्याच्या खऱ्या अर्थाने स्थापना इथूनच केली. म्हणून आम्ही ह्या वर्षी माझ्या सर्व सहकार्यांना घेऊन आम्ही दरवर्षीच जात असतो, परंतु ह्या वर्षी आम्ही पुरंदर आणि हा रायरेश्वर हा किल्ला निवडला आहे, जेणेकरून माझ्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहिजे. कारण जगात कितीतरी राजे होऊन गेले, परंतु छत्रपती महाराजांचा इतिहास आजही आपण कितीतरी वर्षे झाले तरी महाराजांचं नाव आला, एक स्फूर्ती तयार होते. कारण ह्या महाराजांनी नुसतं राज्य निर्माण केलं नाही तर ह्या जगाला एक वेगळीच शिकवण दिली. कारण बरेचसे राजे हे वारसाने निर्माण झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी राज्य स्वतःच्या हिमतीवर राज्य तयार केले. हे नुसते राज्य तयार केले नाही तर हे राज्य रयतेचे राज्य, म्हणजेच प्रत्येक समाजाला, प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की हे राज्य पुन्हा एकट्या दुकट्याचे नाही तर आमचे आहेत. म्हणून कितीतरी मावळे महाराजांसाठी आपले जीवाचे त्याग करायला तयार होते. आपले पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू म्हटलेच होते की लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणजेच महाराजांचे जे कार्य होते
अतिशय मोठे कार्य होते आणि ते कार्य आज नक्कीच नवीन पिढीने आत्मसात केले तर कुठलेच प्रकारचे मग धंदा असो, राजकारण असो, कुठलाही विषय असो, कारण महाराजांचे चरित्र वाचल्यानंतर एक वेगळी प्रकारची स्फूर्ती प्रत्येकाच्या मनात येतो. म्हणून आम्ही आमच्या सर्व सवंगडी, माझे मित्र अरविंद म्हात्रे, नगरसेवक बबन मुकादम यांनी आम्ही योजली होती गेली 10 वर्षे की आमचे जे वाढदिवस आहेत ते महाराजांच्या गड किल्ल्यावरच करू आणि 101 किल्ल्यांचे आम्ही योजले होते. आज जवळजवळ 60 ते 70 आमचे महाराजांचे किल्ले झालेले आहेत आणि आणखी नक्कीच आमचा जो संकल्प आहे तो पुरा करू. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.